विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेसेजेसचा अर्थ बघणार आहोत. ह्यूमन बीइंग्स कॅन स्पीक. मानव प्राणी बोलू शकतात. दे कॅन टॉक टू वन अनदर. ते एकमेकांशी बोलू शकतात. दे कॅन पास ऑन मेसेजेस. ते संदेश पुढे पाठवू शकतात. They know how to write, so they can write letters. लिहावे कसे हे त्यांना माहीत असते, म्हणून ते पत्रे लिहू शकतात. Long, long ago, फार फार वर्षापूर्वी, messengers walked or ran all the way to take a message. संदेशवाहक जे होते म्हणजे दूत, संदेश घेण्याकरिता संपूर्ण वेळ चालत किंवा धावत असत. Sometimes they rode horses. काही वेळा ते घोडदौड करीत. Sometimes they used trained pigeons to carry messages. काही वेळा ते संदेश नेण्याकरिता शिकवलेली कबुतरे वापरीत असत. तुम्ही पाहिलेलं असेल यापूर्वीही पिक्चरमध्ये दाखवतात की नाही, कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून ते आकाशात उडवलं जायचं आणि हा जो संदेश आहे तो ठराविक व्यक्तीपर्यंत पोहोचवला जायचा. Sometimes people use drums to send messages to far away places. काही लोक दूरच्या ठिकाणी संदेश पाठवण्याकरता ढोलांचा म्हणजे ढोल वाजवून म्हणजे ढोलांचा वापर करीत असत. Some people use smoke signals. काही लोक धुरांच्या संकेतांनी सुद्धा संदेश पाठवत होते. Later, people began to send letters through the post office. नंतरच्या काळामध्ये बाळांनो, लोक पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पत्र पाठवू लागले. They used postcards or inland letters, envelope, etc. म्हणजे ते पोस्ट कार्डे किंवा आंतरदेशीय पत्रे, पाकिटे इत्यादी वापरत असत. They had to put postal stamps on the envelopes or parcels before sending them off. पाकिटे किंवा वस्तूंची पार्सले जी असायची ती दुसरीकडे पाठवण्यापूर्वी त्यांना त्यांच्यावर पोस्टाचे स्टॅम्प लावावे लागायचे. माहीत आहे ना तुम्हाला? Later on, people started using electrical signals. नंतरच्या काळात लोकांनी इलेक्ट्रिकचे संकेत वापरायला सुरुवात केली. Telegraph machines were used to send or receive the messages. म्हणजे हे संदेश पाठवण्याकरता किंवा मिळवण्याकरता टेलिग्राफ यंत्रे वापरण्यात आली. These messages were called telegrams. या संदेशांना तार किंवा टेलिग्राम असं म्हणत. Then came the telephone. नंतर टेलिफोन म्हणजे दूरध्वनी आला. People made telephone calls from one place to another. लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टेलिफोनने संपर्क साधत असत. And now आणि आता now we also have mobile or cellular or cell phones. आता आपल्याकडे मोबाईल किंवा सेल्युलर किंवा सेल फोन सुद्धा आहेत ना? तुम्ही रोज अभ्यास करता की नाही त्यावर?
We can speak on the cell phone or we can send an SMS, a written message. आपण आता सेल फोनवर बोलू शकतो किंवा आपण SMS करून लेखी संदेश पाठवू शकतो. हो की नाही? येतात ना सर्वांना मेसेजेस पाठवता. We can send emails using the internet. आपण इंटरनेटला काय म्हणतात? महाजाल वापरून इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे डाक पाठवू शकतो. ऑन द कॉम्प्युटर we can use many sites to talk to friends and other people. संगणकावर आपण अनेक स्थळे मित्रांजवळ व इतर लोकांजवळ बोलण्याकरता वापरू शकतो. It is now so easy to send a message. एखादा संदेश पाठवणे आता अगदी सोपे झाले आहे. हो की नाही? पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसरीकडे निरोप पाठवणं हे खूप कठीण होतं, अवघड होतं. पण सगळ्या विज्ञानाच्या दृष्टीनं जी प्रगती झालेली आहे त्यामुळं हल्ली आपण कोणतेही संदेश ताबडतोब पुढे क्षणात आपल्याला मिळतात किंवा आपण पाठवू शकतो. हो की नाही?